बघा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना आपण स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल हा पॉइंट स्टडी केलेला आहे आणि ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर स्टडी करत असताना स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल किंवा स्ट्रक्चर ऑफ मेगास्पोरेंजियम स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल किंवा स्ट्रक्चर ऑफ मेगास्पोरेंजियम आपण स्टडी केलेला आहे. काय पॉइंट स्टडी केला आहे आपण? असा हा ओव्ह्यूल स्टडी केलेला आहे आणि या ओव्ह्यूल मध्ये आपण स्टडी केले की इथं अशी एम्ब्रियो इथं ओव्ह्यूलचा हा जो स्टॉक आहे त्या स्टॉकला म्हणतात फनिकल. ओव्ह्यूलचं जे ओपनिंग आहे त्या ओपनिंगला म्हटलं जातं मायक्रोपाइल. आणि ओव्ह्यूलवरती जे दोन कवरिंग असतात त्या कवरिंगला म्हणतात इंट्युबमेंट्स असं म्हणतात. इंट्युबमेंटमध्ये दोन आहेत, आउटर इंट्युबमेंट आणि इनर इंट्युबमेंट. हा आउटर इंट्युबमेंट आला आणि हा इनर इंट्युबमेंट. आणि हा जो भाग आहे मॅक्झिमम पार्ट जो पेरेन्काइमल टिश्यू प्रेझेंट असतात त्याला म्हटलं जातं न्यूसेलस. न्यूसेलस हा कसा आहे? डिप्लॉइड. आणि त्याच्या विरुद्ध डायरेक्शनला हा जो भाग आहे हा चलाचा. सो एवढे पार्ट आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहोत. हे स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल झालं. आणि ओव्ह्यूल बॉडीला जिथे पॉइंट अटॅच असते त्या पॉइंटला म्हटलं जातं हायलम. त्या पॉइंटला म्हणतात हायलम असं म्हणतात. हे झालं ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर. आता ह्या ओव्ह्यूलच्या आत ही जी सॅक आहे ना त्या सॅकला म्हटलं जातं एम्ब्रियो सॅक. आता त्या एम्ब्रियो सॅक बद्दल आपण स्टडी करूया. एम्ब्रियो सॅक जे अजून त्यात कंपोनंट बनले नाही, डेव्हलप नाही झाली. आता डेव्हलप झालेली एम्ब्रियो सॅक कशी असते बघा. डेव्हलप्ड एम्ब्रियो सॅक डेव्हलप्ड एम्ब्रियो सॅक किंवा फिमेल गॅमेटोफाइट. डेव्हलप्ड एम्ब्रियो सॅक किंवा फिमेल गॅमेटोफाइट ही कशी असते बघा. ही एम्ब्रियो सॅक अशी असते. वरच्या बाजूला 3 सेल्स असतात. या 3 सेल्सला अँटीपोडल सेल्स असतात. मध्ये 2 न्यूक्लियस येतात, एकत्रित येऊन फ्यूज होतात, त्यांना सेकंडरी न्यूक्लियस असं म्हणतात. सेकंडरी न्यूक्लियस कसा आहे? डिप्लॉइड आहे. इकडच्या बाजूला 3 सेल्स जे असतात त्या 3 सेल्सना एग ॲपॅरेटस असं म्हणतात. एग ॲपॅरेटस. आता या एग ॲपॅरेटस मध्ये सेंटरला जो आहे त्याला सेंटरला म्हटलं जातं एग. तो हॅप्लॉइड आहे. दोन साइडला असणारे काय आहेत? सिनर्जिड्स. सिनर्जिड्स कसे आहेत? सिनर्जिड्स देखील हॅप्लॉइड आहेत. ही झाली एम्ब्रियो सॅक. डेव्हलप्ड एम्ब्रियो सॅक. डेव्हलप्ड एम्ब्रियो सॅक असं म्हणतात त्याला. अँटीपोडल सेलचं पोझिशन कुणीकडे असतं? इकडे असतं बघा. हे 3 अँटीपोडल सेल ह्या चलाजाकडे असतात. एग ॲपॅरेटस कुणीकडे असतात? एग ॲपॅरेटस जे आहेत ते कुणीकडे असतात? मायक्रोपाइलकडे. आणि मध्ये जो असतो तो सेकंडरी न्यूक्लियस असतो, तो डिप्लॉइड असतो. ही झाली डेव्हलप्ड एम्ब्रियो सॅक किंवा फिमेल गॅमेटोफाइट असं म्हटलं जातं. डेव्हलप्ड एम्ब्रियो सॅक किंवा फिमेल गॅमेटोफाइट. आता ही एम्ब्रियो सॅक या ओव्ह्यूलच्या नंतर डेव्हलप होते. एम्ब्रियो सॅक डेव्हलपमेंट म्हणजे
डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट हे पॉइंट आपल्याला पुढे स्टडी करायचं आहे. प्रश्न विचारतात अँटीकोडल सेल्स कसे आहेत? हॅप्लॉइड आहेत. सेकंडरी न्यूक्लियस कसा आहे? डिप्लॉइड. एग कसा आहे? हॅप्लॉइड. एग ॲपॅरेटस कसा आहे? त्यातला एग हॅप्लॉइड आहे, सिनर्जिस हॅप्लॉइड. हे झालं फिमेल गॅमेटोफाइटचं स्ट्रक्चर. आणि हे ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर. ओव्ह्यूलच्या टॉपला फनिकल म्हणतात. ओव्ह्यूल ज्या पॉइंटला बॉडी ऑफ द ओव्ह्यूलला अटॅच असते त्याला हायलम असं म्हणतात. आणि या बॉडी ऑफ ओव्ह्यूलमध्ये दोन इंट्युगमेंटचे कव्हर असतात, आउटर इंट्युगमेंट आणि इनर इंट्युगमेंट. मॅक्झिमम पार्ट ओव्ह्यूलचा ज्यात रिझर्व्ह फूड मटेरियल प्रेझेंट असतं त्या भागाला म्हटलं जातं न्यूसेलस. त्याला म्हणतात न्यूसेलस. या भागाला काय म्हटलं जातं? न्यूसेलस असं म्हणतात. हा मॅक्झिमम ओव्ह्यूलचा पार्ट ऑक्युपाय केलेला असतो. आउटर इंटिग्मेंट, इनर इंटिग्मेंट, ओपनिंग ऑफ द ओव्ह्यूल मायक्रोपाइल आणि त्याच्या अपोजिट एंडला चलाजा, स्टाक ऑफ द ओव्ह्यूल फनिकल आणि बॉडी ऑफ द ओव्ह्यूलला पॉइंट ऑफ अटॅचमेंट हायलम. याच्या आत डेव्हलप्ड एम्ब्रियोसाइट किंवा फिमेल गॅमेटोफाइट. ही सुरुवातीला डेव्हलप झालेली नसते, नंतर डेव्हलप होते. हे डेव्हलप कशी होते? एम्ब्रियोसाइट डेव्हलप कशी होते म्हणजे त्याचे आपले सेल्स कसे बनतात? अँटीकोडल, सेकंडरी न्यूक्लियस, एग ॲपॅरेटस हे कसे बनतात हे आपल्याला स्टडी पुढच्या पॉइंटमध्ये स्टडी करायचं. ओके. आता काय पॉइंट स्टडी करायचे आहे बघा. टाइप्स ऑफ ओव्ह्यूल्स. टाइप्स ऑफ ओव्ह्यूल्स. Types of ovules based on number of इंटिग्मेंट्स. इंटिग्मेंट्स किती आहेत याच्यावरून ओव्ह्यूलचे प्रकार आहेत. कुठले कुठले प्रकार आहेत बघा. पहिला युनिटेक्निक ओव्ह्यूल. युनिटेक्निक ओव्ह्यूल म्हणजे काय बघा. युनिटेक्निक ओव्ह्यूल म्हणजे सिंगल इंटिग्मेंटेड ओव्ह्यूल. सिंगल इंटिग्मेंटेड ओव्ह्यूल. एक इंटिग्मेंट असलेल्या ओव्ह्यूलला म्हणतात युनिटेक्निक ओव्ह्यूल. म्हणजे दोन इंटिग्मेंटचे जे कव्हरिंग असतात ते नसतं. इंटिग्मेंट म्हणजे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग जे ओव्ह्यूलवरती असतं त्याला इंटिग्मेंट म्हणतोय आपण. इथं सिंगल इंटिग्मेंट असतं. बायटेक्निक ओव्ह्यूल म्हणजे काय? टू इंटिग्मेंटेड ओव्ह्यूल. इंटिग्मेंट किती असतात? दोन. त्याला बायटेक्निक ओव्ह्यूल म्हणतात. आणि एटेक्निक ओव्ह्यूल म्हणजे काय? एटेक्निक ओव्ह्यूल म्हणजे इंटिग्मेंट इज अब्सेंट. इंटिग्मेंट जे असतं ते ॲब्सेंट असलं तर त्याला म्हणतात एटेक्निक ओव्ह्यूल. आता युनिटेक्निक ओव्ह्यूल कशामध्ये येतं? गॅमोपेटॅले मेंबर्समध्ये. गॅमोपेटॅले या मेंबरमध्ये युनिटेक्निक ओव्ह्यूल येतं. बायटेक्निक ओव्ह्यूल कशामध्ये येतं? पॉलीपेटॅले. पॉलीपेटॅले मेंबर्समध्ये बायटेक्निक ओव्ह्यूल येतं. आणि एटेक्निक ओव्ह्यूल कशात असतं? लॉरॅन्थस प्लांट जिथे की इंटिग्मेंट अब्सेंट असते, लॉरॅन्थस. आणि सॅन्टॅलम प्लांटमध्ये, सॅन्टॅलम प्लांटमध्ये एटेक्निक ओव्ह्यूल. एटेक्निक म्हणजे काय? अब्सेंट असतो इंटिग्मेंट. तुम्हाला लक्षात येते का बघा. मी हे जे ओव्ह्यूल आहे ना त्या ओव्ह्यूलवरती अशी प्रोटेक्टिव्ह लेयर सांगितलेली तुम्हाला दोन. कुठले कुठले लेयर सांगितले? इंटिग्मेंट्स म्हणतोय आपण त्यांना. इंटिग्मेंट्स
असे दोन इंटिग्युमेंट काही ओव्ह्यूलवरती असतात, दोन इंटिग्युमेंट ज्याच्यावरती असतात त्याला बायटेक्निक ओव्ह्यूल, आणि एकच इंटिग्युमेंट. आता इथं कसं आहे बघा, हा आउटर इंटिग्युमेंट आहे आणि हा कसा इंटिग्युमेंट आहे, इनर इंटिग्युमेंट आहे. मग इंटिग्युमेंट दोन असले तर तो बायटेक्निक झाला, तसं इंटिग्युमेंट एक असला तर युनिटेक्निक झाला, आणि इंटिग्युमेंट नसलंच तर अटेक्निक ओव्ह्यूल. हे बेस्ड ऑन नंबर ऑफ इंटिग्युमेंट्स किती आहेत त्याच्यावरून ओव्ह्यूलचे 3 प्रकार आपण स्टडी केले. आता टाइप्स ऑफ ओव्ह्यूल आपल्याला कशावरून स्टडी करायचे आहेत बघा. चलाजा, मायक्रोपायल हे ओव्ह्यूलच्या स्टॉक म्हणजे फनिकल, ओव्ह्यूलचं स्टॉक म्हणजे फनिकल, याच्याशी रिलेशनशिप कसं आहे त्याच्यावरून ओव्ह्यूलचे प्रकार आहेत. पहिला ऑर्थोट्रोपस ओव्ह्यूल. ऑर्थोट्रोपस ओव्ह्यूल मध्ये कसं असतं पहा, हा मायक्रोपायल, हा चलाजा, हे हायलम आणि हा फनिकल. आता हा ऑर्थोट्रोपस ओव्ह्यूल म्हणजे काय बघा, मायक्रोपायल, चलाजा, हायलम आणि फनिकल स्ट्रेट पोझिशन मध्ये असले तर त्याला ऑर्थोट्रोपस ओव्ह्यूल असं म्हणतात. सगळे कसे असणे, स्ट्रेट. मायक्रोपायल, चलाजा, हायलम, फनिकल सगळे स्ट्रेट पोझिशन मध्ये असणे त्याला ऑर्थोट्रोपस ओव्ह्यूल असं म्हणतात. उदाहरणार्थ बीटल लीफ, खऊचं पान जे असतं त्याला एक्झाम्पल देऊ शकतो, पायपर प्लांट त्याला एक्झाम्पल देऊ शकतो, आणि जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म मध्ये अशा प्रकारचे ओव्ह्यूल या ठिकाणी प्रेझेंट असतात. याला स्ट्रेट किंवा अपराइट ओव्ह्यूल म्हणतात. बघा, मायक्रोपायल, चलाजा, हायलम, फनिकल सगळे स्ट्रेट लाईन मध्ये असतात, एकाच लाईन मध्ये असतात, त्याला ऑर्थोट्रोपस ओव्ह्यूल असं म्हणतात. मायक्रोपायल, चलाजा, हायलम, फनिकल सगळे स्ट्रेट लाईन मध्ये असतात, त्याला ऑर्थोट्रोपस ओव्ह्यूल. बीटल, पायपर आणि जिम्नोस्पर्म याच्यामध्ये असतात. इतर रॅफे ॲब्सेंट असतो, या ओव्ह्यूलला म्हटलं जातं ऑर्थोट्रोपस ओव्ह्यूल. आता अॅनाट्रोपस ओव्ह्यूल जास्तीत जास्त एंजिओस्पर्म मध्ये सेकंड प्रकारचं ओव्ह्यूल बघा, अॅनाट्रोपस ओव्ह्यूल. अॅनाट्रोपस ओव्ह्यूल कसा असतो, मगाशी आपण जी डायग्राम काढलेली ती कशाची काढलेली, अॅनाट्रोपस ओव्ह्यूलची डायग्राम काढली, म्हणजे ही बघा. ही अॅनाट्रोपस ओव्ह्यूलची डायग्राम आहे. इथं एम्ब्रियो सॅक आहे, हा न्यूसेलस आहे. आता इथे कसं आहे, हा मायक्रोपायल, हा चलाजा. मायक्रोपायल आणि चलाजा एकाच लाईन मध्ये इन द स्ट्रेट लाईन आहे, पण तो मायक्रोपायल जे आहे ते क्लोज टू कशाच्या बरोबर असतं, हायलम. हायलमच्या सोबत किंवा स्टॉक ऑफ द ओव्ह्यूल फनिकल, फनिकल आणि हा मायक्रोपायल साइड बाय साइड अरेंज आहे. हायलम आणि मायक्रोपायल साइड बाय साइड अरेंज आहे. मायक्रोपायल, चलाजा कसं आहे, स्ट्रेट लाईन आहे, आणि हे ओव्ह्यूल 180 डिग्री अँगल घेतं. किती घेतं अँगल, 180 डिग्री अँगल घेतं. चलाजा, मायक्रोपायल स्ट्रेट लाईन मध्ये आहेत. हायलम आणि मायक्रोपायल साइड बाय साइड आहेत. हा हायलम म्हणजे जो ओव्ह्यूलचा टॉप बॉडीला अटॅच असतो ना, तो हायलम. हायलम आणि मायक्रोपायल साइड बाय साइड आहे. ओव्ह्यूल 180 डिग्री अँगलला टर्न झाली, आणि हा का असं होतं, टर्निंग का होतं, कारण जे फनिकल आहे त्याचं युनिलॅटरल ग्रोथ झाल्यामुळे टर्निंग होते. आता हे जे अॅनाट्रोपस ओव्ह्यूल आहे ते अॅनाट्रोपस ओव्ह्यूल कशामध्ये असतं, फॉर एक्झाम्पल मालवेसी फॅमिलीमध्ये अॅनाट्रोपस ओव्ह्यूल आहे. कुकुरबिटेसी फॅमिलीमध्ये
कुकुरबिटेसी फॅमिलीमध्ये अॅनाट्रोपस ओव्ह्यूल आहे. सोलॅनिसी फॅमिलीमध्ये अॅनाट्रोपस ओव्ह्यूल आहे. हे सगळे एक्झाम्पल अॅनाट्रोपस ओव्ह्यूल. जास्तीत जास्त अँजिओस्पर्ममध्ये अॅनाट्रोपस ओव्ह्यूल आहे. अॅनाट्रोपस ओव्ह्यूलमध्ये ओव्ह्यूल 180 डिग्री अँगलला टर्न होते. चलाज आणि मायक्रोपाईल स्ट्रेट लाईनला येतात. मायक्रोपाईल आणि हायलम साइड बाय साइड असतात. अशा ओव्ह्यूलला अॅनाट्रोपस ओव्ह्यूल. जास्तीत जास्त अँजिओस्पर्ममध्ये अॅनाट्रोपस ओव्ह्यूल प्रेझेंट आहे. आता हा जो ओव्ह्यूल आहे त्याला कॅम्पायलोट्रोपस ओव्ह्यूल असं म्हणतात. कॅम्पायलोट्रोपस ओव्ह्यूल मध्ये कसं असतं पहा, काय पोझिशन असते कॅम्पायलोट्रोपस ओव्ह्यूल मध्ये. ओव्ह्यूलची बॉडी जी आहे ती अशी कर्व्ड असते. ओव्ह्यूलची बॉडी जी असते ती कर्व्ड असते आणि मायक्रोपाईल, हा मायक्रोपाईल आहे, हा मायक्रोपाईल आणि हा भाग चलाजा. चलाजा आणि मायक्रोपाईल जे असतात ते स्ट्रेट लाईन मध्ये नसतात. ओव्ह्यूलची बॉडी कर्व झालेली असते, परंतु एम्ब्रियो सॅक जो आहे तो स्ट्रेट असतो. एम्ब्रियो सॅक स्ट्रेट आहे. एम्ब्रियो सॅक स्ट्रेट, एम्ब्रियो सॅक स्ट्रेट आहे. लक्षात घ्या, एम्ब्रियो सॅक स्ट्रेट आहे. मायक्रोपाईल ओव्ह्यूल पूर्ण अशी कर्व झाली. चलाजा आणि मायक्रोपाईल स्ट्रेट लाईन मध्ये नसतात. ओव्ह्यूल कर्व होते, चलाजा मायक्रोपाईल स्ट्रेट लाईन मध्ये नसतात. एम्ब्रियो सॅक तेवढी स्ट्रेट लाईन मध्ये असते आणि अशी ओव्ह्यूल याला कॅम्पायलोट्रोपस ओव्ह्यूल कुठल्या फॅमिलीमध्ये येतं? लेग्युमिनेसी फॅमिलीमध्ये येतं. लेग्युमिनेसी फॅमिली आणि क्रुसिफेरे फॅमिली. क्रुसिफेरे फॅमिलीमध्ये कॅम्पायलोट्रोपस ओव्ह्यूल असतं. म्हणजे काय, हा मायक्रोपाईल, हा चलाजा आर नॉट इन स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन मध्ये नसतात. मात्र एम्ब्रियो सॅक अशी स्ट्रेट लाईन असते. त्याला म्हणजे ही ओव्ह्यूल अशी थोडीशी कर्व झालेली असते, बेंडिंग झालेली असते. त्याला कॅम्पायलोट्रोपस ओव्ह्यूल असं म्हटलं जातं. ओके, ही झाली कॅम्पायलोट्रोपस ओव्ह्यूल. लेग्युमिनेसी फॅमिली, क्रुसिफेरी फॅमिली या फॅमिलीमध्ये कॅम्पायलोट्रोपस ओव्ह्यूल येतं. इथं ओव्ह्यूलची बॉडी कर्व होते. चलाजा मायक्रोपाईल स्ट्रेट लाईन मध्ये नसतात. एम्ब्रियो सॅक मात्र स्ट्रेट लाईन मध्ये असते. ओके, नेक्स्ट ओव्ह्यूलचा प्रकार बघा. आता नेक्स्ट ओव्ह्यूलचा प्रकार अँफिट्रोपस ओव्ह्यूल. यामध्ये इन दिस टाइप ऑफ ओव्ह्यूल कर्वेचर इज इफेक्टिव्ह. कर्वेचर जे असतं ते इफेक्टिव्ह असतं इन द न्यूसेलस. न्यूसेलस मध्ये कर्वेचर जे आहे ते इफेक्टिव्ह आहे. अँड ड्यू टू दिस इफेक्ट, इफेक्टिव्ह कर्वेचर असल्यामुळं या इफेक्टमुळं न्यूसेलस एम्ब्रियो सॅक becomes horseshoe shaped. न्यूसेलस एम्ब्रियो सॅक जी असते ती कशी होते? हॉर्स शू शेप, घोड्याच्या शू सारखा त्याचा आकार होतो. त्याला अँफिट्रोपस ओव्ह्यूल असं म्हणतात. अँफिट्रोपस ओव्ह्यूल कशी असते पहा, म्हणजे कर्वेचर इज इफेक्टिव्ह इन द न्यूसेलस. ड्यू टू दिस इफेक्ट न्यूसेलस ऑफ एम्ब्रियो सॅक बिकम्स हॉर्सशू शेप. कर्वेचर जे असतं ते असं इफेक्टिव्ह असतं न्यूसेलस मध्ये. हे इंट्रुमेंट्स कर्व झालेले असतात, बेंडिंग झालेले असतात. अशा प्रकारे हॉर्स शू शेप, घोड्याच्या नालीच्या आकाराचा या ठिकाणी काय होतो? एम्ब्रियो सॅक होतो. एम्ब्रियो सॅक जे आहे कसं होतं? बिकम्स हॉर्स शू शेप, घोड्याच्या नालेचा आकार घेतो. कारण कर्वेचर इफेक्टिव्ह कुठं होतं? कर्वेचर जे असतं, कर्विंग जे असतं ते न्यूसेलस मध्ये जास्त असतं. हे जे न्यूसेलस आहे, न्यूसेलस कर्व झालेला असतं. हा न्यूसेलस कर्वड असल्यामुळं हा जो एम्ब्रियो सॅक आहे तो हॉर्स शू शेप होतो. घोड्याच्या नालेच्या आकाराचा हा शेप घेत असतो.
हॉर्स शू शेपमध्ये येत असतो. त्याला अँफिट्रॉपस ओव्ह्यूल असं म्हणतात. या ओव्ह्यूलमध्ये कर्वेचर इफेक्टिव्ह द न्यूसेलसमध्ये कर्वेचर असतं आणि यामुळं न्यूसेलस कर्वेचर असल्यामुळं एम्ब्रिओ सॅकचा आकार हॉर्स शू शेप होतो. आता नेक्स्ट ओव्ह्यूलचा प्रकार आहे सर्सिनोट्रॉपस ओव्ह्यूल. सर्सिनोट्रॉपस ओव्ह्यूल म्हणजे काय? ओव्ह्यूल पूर्ण अशी कर्व होते. पूर्ण कर्व झालेल्या ओव्ह्यूलला सर्सिनोट्रॉपस ओव्ह्यूल असं म्हणतात. म्हणजे कसं बघा, कर्विंग म्हणजे अशा प्रकारची कर्विंग झालेली असते त्यामध्ये आणि मायक्रोपाईलचा ओपनिंग जो आहे तो इकडच्या बाजूला येतो. इथं अशी एम्ब्रिओ सॅक येते, इथं मायक्रोपाईल येतं आणि चलाचा खाली येतो. इथं चलाचा येतो. एक ॲपॅरेटस इकडच्या बाजूला जातात, सेकंडरी न्यूक्लियस मध्ये येतो, इकडे 3 अँटीपोडल सेल्स येतात. म्हणजे ओव्ह्यूल पूर्ण अशी कॉइल्ड होते. कॉइल्ड ओव्ह्यूलला म्हटलं जातं सर्सिनोट्रॉपस ओव्ह्यूल. सर्सिनोट्रॉपस ओव्ह्यूल कुठं प्रेझेंट असते? तर सर्सिनोट्रॉपस ओव्ह्यूल जी आहे ती स्पेशल प्रकारची ओव्ह्यूल. इथं कॉइलिंग भरपूर असतं सर्सिनोट्रॉपस ओव्ह्यूलमध्ये. मायक्रोपाईल असा उलटा होतो, चलाचा परत खाली येतो, याला म्हटलं जातं सर्सिनोट्रॉपस ओव्ह्यूल. मगाशी मी सांगितला होता प्रकार कुठला सांगितला? अँफिट्रॉपस ओव्ह्यूल. अँफिट्रॉपस ओव्ह्यूल सांगितला. अँफिट्रॉपस ओव्ह्यूल साठी एक्झाम्पल बघा, मिरॅबिलिस, लेम्मा प्लांट आणि पॉपी प्लांट. हे एक्झाम्पल जे आहे ते कशासाठी द्यायचं? अँफिट्रॉपस ओव्ह्यूल साठी सांगितलं. आणि सर्सिनोट्रॉपस ओव्ह्यूल मध्ये पूर्ण कॉइल झालेली ओव्ह्यूल त्याला सर्सिनोट्रॉपस ओव्ह्यूल असं म्हणतो. ओके, असे हे ओव्ह्यूलचे 6 प्रकार आपण कशावरून स्टडी केलं? मायक्रोपाईल चलाझा यांचं हायलम बरोबर पोझिशन कसं आहे? मायक्रोपाईल चलाझा यांचं हायलम बरोबर पोझिशन कसं आहे याच्यावरून आपण ओव्ह्यूलचे 6 प्रकार या ठिकाणी स्टडी केलेले आहेत. बघा कुठले कुठले ओव्ह्यूलचे स्टडी केले टाइप्स आपण. पहिला प्रकार आर्थोट्रॉपस ओव्ह्यूल. दुसरा प्रकार अनॅट्रॉपस ओव्ह्यूल. तिसरा प्रकार अँफिट्रॉपस ओव्ह्यूल. चौथा प्रकार कॅम्पायलोट्रॉपस ओव्ह्यूल. पाचवा प्रकार सर्सिनोट्रॉपस ओव्ह्यूल. आणि 6वा प्रकार जो आहे हे 5 तर मेन प्रकार या ठिकाणी आहेत. 6वा प्रकार मी तुम्हाला परत सांगेन पुढे. हे जे मेन 5 प्रकार आहेत आर्थोट्रॉपस, अनॅट्रॉपस, अँफिट्रॉपस, कॅम्पायलोट्रॉपस आणि सर्सिनोट्रॉपस हे ओव्ह्यूलचे 5 प्रकार या ठिकाणी आपण स्टडी केले. काही स्पेशल पॉईंटमध्ये एरिल म्हणजे काय बघा. एरिल हे स्पेशल पॉईंटमध्ये काय येतं? स्पेशल पॉईंट्स ऑफ ओव्ह्यूल्स साठी. एरिल म्हणजे काय? एरिल म्हणजे थर्ड इंट्यूमेंट, तिसरा इंट्यूमेंट, which develop from base of funicle. फनिकलच्या बेसहून तिसरा इंटिग्युमेंट जो डेव्हलप होतो त्याला म्हटलं जातं एरिल. एरिल कशामध्ये असतं? लिच्ची फ्रूटमध्ये असतं बघा. लिच्ची मध्ये एरिल जे असतं ते तिसऱ्या इंटिग्युमेंट पासून डेव्हलप होतं. इंटिग्युमेंटच्या बेस पासून डेव्हलप होतं. एरिल असं म्हणतात. आणि एरिल हा इडिबल असतो, खाण्यायोग्य असतो. लक्षात घ्या.
लिच्ची आणि मेरिस्टिका प्लांट, मायरिस्टिका प्लांटमध्ये, लिच्ची आणि मायरिस्टिका प्लांटमध्ये फ्लेशी एरिल म्हणजे थर्ड इंटिग्युमेंट डेव्हलप फ्रॉम बेस ऑफ द फनिकल. फनिकलच्या बेसहून तिसरा इंटिग्युमेंट जो डेव्हलप होतो त्याला म्हटलं जातं एरिल असं म्हणतात. आता टाइप्स ऑफ ओव्ह्यूल्स based on type of nucellus. न्यूसेलस कसा आहे त्याच्यावरून पण ओव्ह्यूलचे प्रकार आहेत. कुठले कुठले बघा. टेनिन्यूसेलेट्स, टेनिन्यूसेलेट ओव्ह्यूल म्हणजे काय? टेनिन्यूसेलेट ओव्ह्यूल म्हणजे न्यूसेलस लेस डेव्हलप्ड. न्यूसेलस इज लेस डेव्हलप्ड. कमी झाली डेव्हलप असलेल्या न्यूसेलसला म्हणतात टॅनिन्यूसेलस ओव्ह्यूल असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल गॅमोपेटॅले ग्रुप, लेस डेव्हलप्ड न्यूसेलसला टेनिन्यूसेलस ओव्ह्यूल असं म्हणतात. ओव्ह्यूलचे प्रकार कशावरून? न्यूसेलस कसा डेव्हलप झाला याच्यावरून त्याचे प्रकार आहेत. टेनिन्यूसेलेट ओव्ह्यूल म्हणजे काय? न्यूसेलस लेस डेव्हलप झालेला असतो त्याला टेनिन्यूसेलस ओव्ह्यूल असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे क्रॅसिन्यूसेलेट ओव्ह्यूल. क्रॅसिन्यूसेलेट म्हणजे काय? क्रॅसिन्यूसेलेट ओव्ह्यूल म्हणजे न्यूसेलस इज मॅसिव्ह. न्यूसेलस जो काय असतो ना तो न्यूसेलस इज मॅसिव्ह असतो. मॅसिव्ह म्हणजे जास्त डेव्हलप झालेला न्यूसेलस असतो. उदाहरणार्थ पॉलीपेटॅले ग्रुप, ज्यांचे पेटल्स फ्री असतात त्यांचे ग्रुप पॉलीपेटॅले ग्रुप. पॉलीपेटॅले ग्रुप मध्ये क्रॅसिन्यूसेलेट ओव्ह्यूल, टेनिन्यूसेलेट ओव्ह्यूल म्हणजे न्यूसेलस लेस डेव्हलप असतो आणि न्यूसेलस मॅसिव्ह असतो म्हणजे लार्ज डेव्हलप्ड असतो त्याला क्रॅसिन्यूसेलेट ओव्ह्यूल असं म्हणतात. हे झाले आपण ओव्ह्यूलचे वेगवेगळे प्रकार. आपण पोझिशन वरून पाहिलं, न्यूसेलस कसा असतो याच्यावरून ओव्ह्यूलचे प्रकार पाहिले आणि हायलम, मायक्रोपाइल, चॅलाझा याच्यावरून ह्याचे 5 प्रकार पाहिले. आर्थ्रोड्रॉपस, अनॅड्रॉपस, अँफिट्रॉपस, कॅम्पायलोड्रॉपस, सर्सिनोड्रॉपस. हे 5 प्रकार कशावरून स्टडी केले? मायक्रोपाइल, चॅलाझाचं हायलम बरोबर पोझिशन कसं आहे याच्यावरून. इंटिग्युमेंटचे नंबर किती आहेत त्याच्यावरून 3, युनिटेक्निक, बायटेक्निक आणि एटेक्निक. आणि न्यूसेलस लेस डेव्हलप्ड असला तर टेनिन्यूसेलेट, न्यूसेलस वेल डेव्हलप्ड असला मॅसिव्ह असला तर क्रॅसिन्यूसेलेट. असे हे आपण प्रकार ओव्ह्यूलचे कशावरून स्टडी केले? न्यूसेलसच्या वरती, मायक्रोपाइल, चॅलाझा यांचं हायलम बरोबर रिलेशनशिप कसं आहे याच्यावरती आणि नंबर ऑफ इंटिग्युमेंट्स किती आहेत याच्यावरती ओव्ह्यूलचे या ठिकाणी टाइप्स स्टडी केलेले आहेत. बघा, तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे? डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक. जी एम्ब्रियो सॅक मगाशी दाखवली मी, अँटीपोडल सेल, सेकंडरी न्यूक्लियस, एग ॲपॅरेटस. ही एम्ब्रियो सॅक ओव्ह्यूलच्या बनती कसे, एम्ब्रियो सॅक कशी बनते हे स्टडी करणं म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक. पुढच्या व्हिडिओमध्ये स्टडी करू.